रसिक श्रोते हो, दर्शक हो आणि मित्र हो, मार्मिक संवाद न्यूजच्या माध्यमातून मी रवी वसंत सोनार आज आपण मार्मिक कट्ट्यावर संवाद साधणार आहोत एका वेगळ्या व्यक्तिमत्वाशी. आमचे सन्मित्र श्री भारत लक्ष्मी कृष्णा गायकवाड यांच्याशी. त्यांचं MA BEd पर्यंत शिक्षण पूर्ण झालेलं असून त्यांनी जवळपास 31 वर्ष शिक्षणाची सेवा केलेली असून आजवर त्यांनी हजारो विद्यार्थी घडवले आहेत. माळशिरस तालुका साहित्य कला मंच या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. साहित्य सहकार मंडळ अकलूज या संस्थेचे ते सचिव आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत. कुटुंबवत्सल असणारे श्री भारत गायकवाड यांना वेगवेगळे छंद आहेत आणि त्यामुळं त्यांचं जीवन अतिशय समृद्ध असं झालेलं आहे. चला तर मग संवाद साधूयात अशा छंदप्रिय व्यक्तिमत्वाशी, अर्थात सन्मान्य श्री भारत गायकवाड सर यांच्याशी. गायकवाड सर नमस्कार. गायकवाड सर, आज जरी सर्व काही स्थिर स्थावर असलं तरी तुमचं बालपण, तुमचं शिक्षण आणि तुमचा नोकरीचा सुरुवातीचा काळ यामध्ये एक प्रकारचा संघर्ष होता. तर तो संघर्ष काय होता? प्रथमतः जगाला शांततेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून, त्याचबरोबर आपण मार्मिक कट्टा इथं मला बोलवलं त्याबद्दल आपल्यालाही आपले आभार मानून सुरुवात करतो. खरं तर आपलं जीवन पाहत असता बालपण माझं जे आहे ते वेळापूरमध्ये गेलं. वेळापूरमध्ये तशी परिस्थिती गरीब, आईवडील कष्ट करत होते आणि एकुलता एक मुलगा म्हणून त्याने मला लाडात वाढवलं. माझं प्राथमिक शिक्षण वेळापूरच्या मराठी शाळेमध्ये झालं. त्यावेळी आम्हाला आपले खिलारी गुरुजी, गाडगे गुरुजी, सावंत गुरुजी हे शिक्षक होते. अतिशय प्रेमळ होते आणि त्यांनी चांगल्या पद्धतीचं शिक्षण दिलं. त्यानंतरचं शिक्षण इंग्लिश स्कूल वेळापूर येथे झालं. त्या हायस्कूलमध्ये आम्हाला माने सर मुख्याध्यापक होते. शिक्षक म्हणून पाटील सर, नेने सर, काजी सर, भोसले सर, भोसकर सर हे शिक्षक अतिशय प्रेमळ आणि चांगले शिक्षक होते. साधारणपणे मी 1972ला मॅट्रिक झालो. त्या काळ दुष्काळ होता. मॅट्रिक म्हणजे जुनी 11वी? जुनी 11वी. आणि मग त्या काळात सुकडी वाटवण्याचं काम वगैरे केलं. मग 11वीची परीक्षा म्हणजे मॅट्रिक झाल्यानंतर पुन्हा कॉलेजला जायचो. मग आमचे मित्र डॉक्टर पांडुरंग नरोडे, त्या काळात आमचे हे शिवाजीराव वाघमारे, बबन बनसोडे, त्याचप्रमाणे कुमार बाबर हे आमचे मित्र होते. डॉक्टर नरोडेने फलटणला ॲडमिशन घेतलं म्हणून मी सुद्धा फलटणला कॉलेजला गेलो. मग तिथं कॉलेजचे शिक्षण घेत असताना मी आर्ट्स कॉलेजला गेलो. मग दुपारचा वेळ मोकळा होता. मग मी NCCमध्ये प्रवेश घेतला. NCCला भिडे सर होते. NCCमध्ये मला चांगल्या प्रकारचं काम करता आलं. NCCचा क्लार्क झालो. त्यावेळी मग 60 रुपये मानधन मला मिळत होतं त्यावेळेस. हो. मग त्याचप्रमाणे बेळगावला कॅम्प वगैरे, आर्मी कॅम्प वगैरे झाला. तसंच त्या काळात म्हणजे दुपारी अजून वेळ असायचा. मग मी संगीत शिक्षण घेतलं. गांधर्व विद्यालयाच्या पदवी मिळवली. त्या काळामध्ये शिक्षण घेत असताना प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या हस्ते माझा वसतिगृहाचा एक आदर्श विद्यार्थी म्हणून माझा सन्मान झाला होता. ही माझ्या जीवनातील आनंदाची गोष्ट असं मी मानेन. कॉलेज शिक्षण घेत असतानाच मग इथं माझं यशवामध्ये लग्न ठरलं आणि TYला झालं 8 मार्च 1976 बरं. आणि मग TY झालं म्हणजे BA झाल्यानंतर परत MAला ॲडमिशन घेतलं.
सातारला, पण जाणं येणं जमेना. मग परत KBBला म्हणजे पंढरपूरला ॲडमिशन घेतलं. MA झालो. MA झाल्यानंतर मग BEdला जावं लागत होतं. त्यानंतर मग मी कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन सोलापूर इथं BEd कॉलेज केलं. पण त्या काळामध्ये हे करत असताना मी BA झाल्यानंतरच एक किराणा दुकान चालू केलं. बरं. हो. मग आता काय तर पाहिजे, आपलं लग्न झालं आहे म्हणल्यावर किराणा दुकान चालू केलं. मग मी शिक्षण घेत असताना पत्नी ते किराणा दुकान सांभाळत असते, आईवडिलांचा त्याला मदत होत असेल. अशा रीतीनं माझं शिक्षण पूर्ण झालं. शिक्षण घेतानाच मी त्या काळात पंचशील शिक्षण संस्था रजिस्ट्रेशन केली होती. अशा रीतीनं शिक्षण झाल्यानंतर आमचा विचार हायस्कूल काढायचा, नोकरी नको, पण ते जमलं नाही. मग एक वसतिगृह चालू केलं. तर मग आमचे वाघमारे सर त्यांनी रेस संस्थेचा अर्ज आणला, त्यांनीच भरला, पाठवला, मुलाखत झाली, नोकरी लागली. मग पुळूरला पहिल्यांदा काम केलं. त्यानंतर पुळूरनंतर मरुडेला 1 वर्ष काम केलं, मंगळवेढ्यामध्ये. हां, मंगळवेढ्या. मग नंतर अकलूजकडे विजयदादांची आमची काय कारणानं भेट झाली होती, म्हणले आपल्या संस्थेत करा. मग संस्थेत तिकडं अर्ज केल्यानंतर मला अकलूज संस्थेमध्ये ज्युनियर कॉलेजला प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. असं अकलूज संस्थेमध्ये एकूण 28 वर्ष नोकरी आणि रेस संस्थेमध्ये 3 वर्ष, अशी 31 वर्ष नोकरी झाली. अकलूजच्या विविध संस्थेमध्ये काम करत असताना अतिशय मला चांगल्या प्रकारचं संधी मिळाली. कॉलेजवर काम केलं. आमच्या संस्थेचं मोठं हायस्कूल सदाशिव माने हायस्कूल, तिथंही काम केलं. तिथं ज्युनियर विभागाचा उपप्राचार्य झालो. नंतर सदाशिवनगरला माध्यमिक विभाग त्याचा उपमुख्याध्यापक झालो. आणि शेवटी संत तुकाराम विद्यालय बोंडले या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून मी सेवानिवृत्त झालो. अशा पद्धतीनं सर्वसाधारणपणे हा नोकरीचा कालावधी आहे. यामध्ये सांगायचा मुद्दा म्हणजे चांगली मला सहकारी मिळाले, चांगले मुख्याध्यापक मिळाले. विशेषतः कॉलेजवर असणारे प्राचार्य आबासाहेब देशमुख ते अतिशय माझ्यावर प्रेम करायचे. अतिशय चांगल्या प्रकारचं काम मला त्यांनी कॉलेजमध्ये करायला संधी मिळाली. म्हणजे ज्युनियरला शिकवत असलो तरी मला सिनियरच्या कॉलेजसारखं, सिनियर कॉलेज प्राध्यापक असल्यासारखं ते मान देत होते. असं शालेय शिक्षण अतिशय आनंदामध्ये. अर्थात त्या काळात विद्यार्थी अनेक घडले. आता सहज नाव सांगायचं म्हटलं प्रशांत सरोडकर असेल, आनंद लोंढे पत्रकार आहे, किंवा सदाशिवनगरमध्ये ढोबळे डॉक्टर आहेत, भगत डॉक्टर आहेत, माळशेरमध्ये कोळेकर डॉक्टर आहेत, असे अकलूजमध्ये गांधी म्हणजे आता आपल्यामुळेच नाही, ते अनेकाचे विद्यार्थी आहेत, पण अनेक विद्यार्थी यामध्ये चमकलेले आहेत. असं सर्वसाधारण म्हणजे अतिशय आनंदामध्ये आणि उत्साहामध्ये आमचं शैक्षणिक जीवन सगळं कालावधी जो बघितला तर आपल्याला सुरुवातीला संघर्ष करावा लागला, पण आमच्या शालेय जीवनामध्ये मला अतिशय चांगले सहकारी मिळाले, चांगले मित्र मिळाले आणि त्यामुळं मला कलागुणाला वाव मिळाली, बाकीच्या गोष्टींना वाव मिळाली, अभिनयाला वाव मिळाली, कलेला वाव मिळाली. अशा प्रकारचं आमचं एकंदरीत जीवन असं बऱ्यापैकी संपन्न झालं. परंतु सर, शिक्षण घेत असताना लहानपणी तुम्ही बरीच कामं केल्याचं ऐकलं आम्ही. कोणती कोणती कामं केली लहानपणी? लहानपणी तसं मला लहानपणापासून बघा पैसा मिळवलं पाहिजे म्हणून मी लहानपणी आपले शेंगा वेचणे, एरंड्या गोळा करून विकणे, काय वेळा करंजा आणायच्या, त्याच्या बिया फोडायच्या आणि विकायच्या. सुट्टी असली तर मजुरी म्हणजे खुरपण्यापासून कापूस वेचण्यापासून ही सगळी कामं केली ती. आता अर्थात आमचे हे डॉक्टर नलवडे, शिवाजी वाघमारे, भवन मनसोड ही कामं करत नव्हते, पण मला मात्र लहानपणापासून कष्टाची सवय होती, पैशाची सवय होती आणि उद्योगाची मला फार आवड. मला सुरुवातीला पासून वाटायचं आपण नोकरी करायची नाही, व्यवसाय करायचा, पण ते जमलं नाही. आपण प्रयत्न केला पण जमलं नाही आणि म्हणून मला हे शैक्षणिक
आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटेल, मी बोलता बोलता वर्गात म्हणले असेल की बाबा संस्था केली, मला जमलं नाही. माझ्या तालुक्यामध्ये 4 विद्यार्थी आहेत असे की त्यांनी संस्था काढून आज त्यांचं ज्युनियर कॉलेज आहे त्या ठिकाणी ते करतात. बरोबर. अशा प्रकारचे काय विद्यार्थी अतिशय चांगले घडले आणि अनेक कवी झाले, अनेक लेखक झालेले आहेत. प्रशांत सरोडकर तर चांगल्या प्रकारचा लेखक आहे वगैरे. तर अशा प्रकारचं म्हणजे आमचं शैक्षणिक जीवन जे आहे की नोकरी जे म्हणतो ते अतिशय आनंदामध्ये आणि ह्याच्यामध्ये त्यामध्ये आमचे कॉलेजचे जे हे असतं नियतकालिक त्याचं संपादन करण्याचं काम केलं. आणि संस्थेचा सुवर्ण महोत्सव त्याचा झाला होता, आनंद यात्रा. बरोबर. त्याचं नाही, वेळापूरच्या पुढच्या बाजूला ते. आणि त्याचं जे हे होतं त्याचं माझ्या हे जे काढलेलं आनंद यात्रेचं त्याचं सहसंपादक म्हणून काम नवले सर संपादक होते आणि मी सहसंपादक म्हणून काम केले. त्यावेळेस मुकेश खन्ना आले होते का? हा, मुकेश शक्तिमान वगैरे आले. बरोबर आहे. फार मोठा कार्यक्रम आमच्या संस्थेचा जे आदरणीय बाळदादा यांच्या संकल्पनेतून तो अतिशय सुंदर अशा प्रकारचा केला. आणि अध्यक्ष तर फार मानाचे, 2-3दा येऊन माझ्या तासाला बसले होते ते. अध्यक्ष बाळदादा माझ्या तासाला येऊन बसले होते, मराठीच्या तासाला. तर असं मजेत एकंदरीत जीवन आमचं. म्हणजे लहानपण खडतर होतं, पण ते खडतर सुद्धा तुम्ही काय केलं की समाधान शोधण्याचं काम केलं. पैसे कमवण्याचं माध्यम तुम्ही शोधलं, प्रयत्न केले आणि पैसे कमवण्यामुळे शिक्षण करणं तुम्हाला सोपं झालं. आणि ते शिक्षणाचं दूध तुम्ही प्यायल्यामुळं आज आपण हे गप्पा मारतो. बरोबर. खूप छान सर, धन्यवाद. विचारांची ताकद, निर्णयांची अचूकता आणि प्रत्येक चालीत दडलेलं कौशल्य हे सगळं अनुभवायचं असेल तर घरी आणा प्रीमियम चेस सेट बोर्ड, तोही साई स्पोर्ट्स अँड एम्पोरियममधून. इथे उपलब्ध आहेत वुडन चेस सेट, मॅग्नेटिक चेस सेट, ट्रॅव्हल चेस सेट, प्रोफेशनल टुर्नामेंट चेस बोर्ड्स आणि सुंदर डिझाईन केलेले उच्च दर्जाचे चेस पीसेस. प्रत्येक चेस सेटची वैशिष्ट्ये स्मूथ मूव्हमेंट, परफेक्ट वेटेड पीसेस, मजबूत बोर्ड, आकर्षक फिनिशिंग आणि दीर्घकाळ टिकणारी गुणवत्ता. मनाला धार लावा, बुद्धिमत्तेला नवा आकार द्या आणि खेळा रॉयल गेम ऑफ चेस अगदी प्रोफेशनल शैलीत.